आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या। महिला डॉक्टर महिलेच्या हातावरती सुसाइड नोट। पीएसआय गोपाल मदने याने अत्याचार केल्याचा उल्लेख, तर पोलीस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचाही आरोप। जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञाताने बदललं। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राज्य विजय डफळे असं लिहिलं। कारखान्याचं नाव अज्ञाताने बदलल्यानं सांगलीच्या जत तालुक्यात मोठी खळबळ। राजाराम बापू कारखान्याचे धुराडे पेटून देणार नाही। गोपीचंद पडळकरांचा काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत गर्भित इशारा। आता राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलल्यानं चर्चांना उधाण। ठाकरे बंधूंमध्ये मोर्चा संदर्भात काल चर्चा झाली आहे। 1 नोव्हेंबरचा सर्वपक्षीय मोर्चा असणार। मतचोरीवरून निघणाऱ्या मोर्चा संदर्भात संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मतचोरी संदर्भात उद्या संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये चित्रपट दाखवणार। चित्रपटानंतर मतचोरी संदर्भात चर्चासत्रही घेतलं जाणार। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यक्रमाला उपस्थित राहणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1 नोव्हेंबरला पुण्यात राज्यव्यापी मेळावा। पूर्वतयारीसाठी आज दुपारी 3 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बैठक। पंतप्रधान मोदींच्या जीवनावरती आधारित पुस्तकाचं आज प्रकाशन। मोदीज मिशन या पुस्तकाचं आज प्रकाशन केलं जाणार। राज्यपाल आचार्य देवव्रत फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार। सुप्रसिद्ध वकील आणि लेखक बर्जीस देसाई यांनी पुस्तक लिहिल्याची माहिती। अहिल्यानगरमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून युवकाला अमानुष मारहाण। निवासा तालुक्यातील सोनईमधील घटना। तरुणाला बळजबरीने गाडीत बसवून निर्जन स्थळी नेत क्रूरपणे मारहाण केल्याचं समोर। जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचाही आरोप। अहिल्यानगरमधील मारहाणीच्या घटनेचा वंचितकडून निषेध व्यक्त। मारहाण करणाऱ्या गुंडांवरती मकोका अंतर्गत कारवाई करा। प्रकाश आंबेडकरांची मागणी। प्रकाश आंबेडकर पीडित तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेणार। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वंचितचा जनाक्रोश मोर्चा। महाविद्यालयांमध्ये जॉईन आरएसएस मोहिमेला विरोध केलेल्या वंचित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानं मोर्चा। आरएसएस कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। पुण्याच्या वानवडीमध्ये फटाके फोडण्यावरून 2 गटात 21 तारखेला मारहाण। मारहाणी दरम्यान गंभीर झालेल्या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर आक्रमक झालेले नातेवाईक पोलीस स्थानकासमोर जमले। दादर प्रभादेवी शिवाजी पार्क परिसरात कंदील वॉर। शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना। भाजप मनसेमध्ये कंदील वॉर। मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन। नाशिकमध्ये पोलिसांना आव्हान देणाऱ्या तरुणाला चोप। सीपींकडे जा नाहीतर एसपींकडे जा, काही फरक नाही।